नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण करंट अफेअर सिरीज सुरू करणार आहोत आणि त्याचा जो पार्ट आहे फर्स्ट, जो 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू करणार आहोत, तर ते आपण बघूया. आता नेमकं करंट अफेअर्स आपण कशा रीतीने घेणार आहोत, तर प्रश्नांमधून करंट अफेअर्सचा अभ्यास आपण घेणार आहोत. प्रत्येक दिवशी त्या दिवसाचे जे करंट अफेअर असतील तर ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून घेणार आहोत. आता 1 ऑगस्टला म्हणजे पेपरमध्ये वगैरे आलेले जे असतील, 31 जुलैचे जे करंट अफेअर असतील तर ते यामध्ये असणार आहेत. तर चला बघूया नेमका 1 ऑगस्टला करंट अफेअरमध्ये कोणते कोणते प्रश्न आपल्याला दिसत आहेत. तर चला सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे? तर जे विमान विधेयक आहे नवीन 2024चं, तर ते लोकसभेत कोणी मांडलं असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं जे योग्य उत्तर असेल ते असणार आहे के राममोहन नायडू यांनी ते विधेयक मांडलेलं आहे. आणि आधीचं जे विधेयक होतं विमान विधेयक, तर ते होतं 1934चं विमान कायदा 1934. त्याची जागा घेणार आहे विमान कायदा 2024. तर त्यासाठी ते विधेयक मांडलेलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे, RBIच्या अहवालानुसार 2023मधील विदेशातील भारतीयांनी किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत? मायदेशी पाठवलेली एकूण रक्कम आपल्याला विचारलेली आहेत. आपले ऑप्शन आहेत 7.6, 6.7, 9.6 आणि 6.9. तर तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून त्याचं योग्य आन्सर जे आहे ते आपल्या वहीमध्ये लिहू शकतात किंवा एखाद्या पेजवर लिहून त्यामध्ये तुम्ही तुमचे किती करेक्ट येत आहेत ते सुद्धा बघू शकणार आहात. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असेल ऑप्शन क्रमांक 3, 9.6 लाख कोटी रुपये एवढे जे आहेत ते मायदेशात पाठवलेले आहेत विदेशातील भारतीयांनी. तिसरा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो असा प्रश्न विचारला आहे. आणि सोपा प्रश्न आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर याचं योग्य उत्तर जे असेल तर ते असेल महसूल दिन. महसूल दिन हा साजरा करण्यात येतो. एकदम फास्टमध्ये तुमचे जे करंट अफेअर आहे ते रिवाईज होत आहेत आणि ते तुम्हाला कळत आहेत. तर तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि अशाच करंट अफेअरसाठी सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आपण बघण्याआधी त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया. तर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 1 ऑगस्टला महसूल दिन आणि त्यानंतर 1 ते 15 ऑगस्टमध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? तर प्रीती सुदन यांची UPSCच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर ऑप्शन आहेत 1983, 1993, 1985 आणि 1981. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल 1983. 1983च्या बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न आहे, आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे? प्रमुख कोण आहेत पहिल्या महिला प्रमुख आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या? तर त्याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते योग्य उत्तर असणार आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर. तर या पहिल्या महिला मेडिकल आहेत. आपल्याला माहितीच आहे, फर्स्ट ज्या गोष्टी घडतात, पहिल्या ज्या गोष्टी घडत असतात महिलांच्या बाबतीत असेल किंवा पुरुषांच्या बाबतीत असेल, तर त्या आयोगाला फार आवडतात किंवा परीक्षेमध्ये त्या विचारल्या जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर. तर पुढचा प्रश्न बघूया. टाईम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट 2024च्या यादीत भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे? टाइम्स मॅगझिन जे आहे त्याच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट स्थळांची यादी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यातले किती स्थळं भारतातील आहेत असं आपल्याला विचारलं आहे. तर याचे ऑप्शन आहेत 1, 2, 3, 4. तर याचं आपलं योग्य उत्तर जे असेल तर ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. 3 स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि ते 3 स्थळं जे असणार आहेत ते आहेत मनाम चॉकलेट हैदराबाद, एक मिनटं, मनाम चॉकलेट आपण बघितलं आहे, मनाम चॉकलेट हैदराबाद आहे. त्यानंतर दुसरं जे असणार आहे तर ते असेल नार रेस्टॉरंट जे आहे तर ते असेल ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर म्युझियम ऑफ सोल्युशन्स मुंबईमध्ये आहे. तर अशा 3 स्थळांचा त्यामध्ये समावेश आहे. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रातील कोणतं स्थळ
टाइम्सच्या त्या यादीमध्ये मेन्शन आहे, तर ते आहेत म्युझियम ऑफ सोल्युशन्स. ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे? कमला हॅरिस जे आहेत भारतीय वंशाच्या आहेत, तर त्यांना उमेदवारी कोणत्या पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे, डेमोक्रॅटिक पक्षाने. पुढचा प्रश्न बघूया. लडाखमध्ये शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? शिंकुनला जो बोगदा आहे तर त्या बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आला, असा प्रश्न विचारला आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे आपलं, तर ते असेल ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्या बोगद्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. तर त्याची लांबी जी आहे तर ती असेल 4.1 किलोमीटर लांबी आहे आणि वर्ल्ड्स हायेस्ट जो बोगदा आहे किंवा टनेल आहे तर ते सुद्धा शिंकुनला जो बोगदा आहे त्याला म्हणतात. त्यानंतर तो आहे शिंकुनला पास जो आहे तर त्या दरम्यानच हा बोगदा आहे. आणि शिंकुनला पास कोणत्या व्हॅलीला जोडतो? तर एक लाहुल व्हॅली आहे, लाहुल व्हॅली म्हणतात त्याला. आणि त्यानंतर झांस्कार व्हॅली. तर झांस्कार व्हॅली आणि लाहुल व्हॅलीला जोडतो. लाहुल व्हॅली जी आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि झांस्कार व्हॅली जी आहे ती लडाखमध्ये आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वर्ल्ड हायेस्ट टनेल आहे आणि लाहुल आणि झांस्कार व्हॅलीला शिंकुनला पास जो आहे तो जोडतो. पुढचा प्रश्न बघूया. मधुमेह संशोधना क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? मधुमेहाशी संबंधित प्रश्न आहे. ऑप्शन आहे JP नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह, त्यानंतर शिवराज सिंह चौहान, त्यानंतर S जयशंकर. तर यापैकी कोणते असे व्यक्ती आहेत ज्यांना त्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर याचं जे योग्य उत्तर असेल तर ते असेल डॉक्टर जितेंद्र सिंह यांना त्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मधुमेहाशी संबंधित क्षेत्रात त्यांनी संशोधन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे? पहिला अनाथ वकील कोण आहे देशातील? आत्ताच आपण पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहात. शेवटचा एक प्रश्न जो आहे तो आपल्याला होमवर्क म्हणून असेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये त्याचं तुम्ही उत्तर सांगणार आहात. तर आपला आजची इथला पहिले जे आहे 1 ऑगस्टचा पार्ट जो आहे तो संपलेला आहे. आणि आपलं जे चॅनल आहे मी अधिकारी त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओज जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशाच करंट अफेअर असेल किंवा दुसरे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या अधिक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.